नीट कळला तर उपक्रमाला बरोबर आम्हाला कळेल. आणि म्हणून आला तर फिरू लागलं, की त्याचा भास कोणत्याही कारणाने होत नाही. त्याच्या मागे कुठलाही हेतू नाही. त्याच्या मागे कुठलंही कारण नाही. ते मशालीनी किंवा फुलझडीनी किंवा उदबत्तीनी तयार केलेलं नाही आणि म्हणून ते चक्र थांबवल्याबरोबर ते मशालीतही विलीन होत नाही. पुन्हा एकदा सांगणार, विषय जरा बारीक आहे आणि अतिशय समजून घेण्यासाठी आहे. निर्माण झालेलं जे गोलाकार चक्र आहे फुलझडीचं, फक्त भास आहे. चक्र वास्तुतः अस्तित्वातच नाही. तो चक्र हा फक्त भास आहे. मग आता ते चक्र मशालीतून आलंय का, फुलझडीतून आलंय का, उदबत्तीतून आलंय का, ह्याचं उत्तर नाही असं आहे. म्हणून ते चक्र थांबल्यानंतर ते मशालीत, फुलझडीत किंवा उदबत्तीत विलीन झालेलं नाही, कारण ते चक्र निर्माणच झालं नव्हतं. न निर्गता अलाता ते द्रव्यत्वा भावयोगतः विज्ञानेपि तथैव शुभा तथैव शुराभासस त्या विशेषतः. त्या अलातातून नाना प्रकार नाना रूपे उत्पन्न झालेले नाही. फुलझडी वेडेवाकडी फिरवली तर वेडेवाकडं चित्र उत्पन्न झालेले नाही, कारण ते चित्र वस्तुतः नव्हतेच. आधीही नव्हते, नंतरही नाही, थांबवल्यानंतर. म्हणून मधला तो जो भास आहे, तो भास फक्त स्पंदमाने, स्पंदन आहे चित्ताचे, बाकी काही नाही. ज्यांनी त्याच्याकडे पाहिलं नाही त्याला तो गोलाकार किंवा विविध आकृतीचा भास दिसत नाही. काकांनी ओवी लिहिली आहे की अलात जेव्हा फिरे गतीचेनी भिरभिरे भासे ते नानाकारे अभिन्नतया. वेगवेगळ्या आकाराने ते सगळं भासत आणि ते न येती कोठूनी जाती न तया सोडून. कुठून ते आले नाहीत, पुन्हा मशालीत किंवा फुलझडीमध्ये ते गेले नाही. गतिरोधी दडवणी तेथेची असती. जाणे येणे घडे ती वस्तू असणे पडे. जी जाते आणि येते की नाही ती वस्तू असायला पाहिजे. चक्राभास नातुडे वस्तू रूपे. आणि हा चक्राभास आलेलाही नाही आणि गेलेलाही नाही, कारण तशा प्रकारचा चक्राभास झाला नाही. मग आता सगळ्यांना काळजीपूर्वक सांगतोय, आठवणीने विचार करून एवढं दृष्टांत घ्या. मशाल गरगर फिरवली, फुलझडी गरगर फिरवली, उदबत्ती गरगर फिरवली. जशा पद्धतीने ती गोलाकार फिरवली असेल तर गोलाकार चित्र तयार होतं. वेडीवाकडी फिरवली असेल तर वेडवाकडं चित्र तयार होतं. आणि हे चित्र झालेलं तयार हे ना निर्माण झालं ना संपलं. हे फक्त मनाची स्पंदनं आहेत, चित्ताची स्पंदनं आहेत. त्यामुळे ब्रह्मस्वरूपावर हे जे जग दिसत आहे ही फक्त चित्ताची स्पंदनं आहेत, दुसरं काहीच नाही. हे आम्हाला पटत नाही. 100च्या वर आपण संख्येने आता उपस्थित आहोत. आम्हाला हे लवकर पटत नाही. याचं मुख्य कारण काय असेल? तर आम्हाला हे कळतं की गरगर गरगर मशाल किंवा फुलझडी फिरवल्यानंतर आकृत्या तयार होतात. त्या आकृत्या ना फुलझडीने तयार केल्या ना मशालीने तयार केल्या. त्या ना फुलझडीतून आल्या आहे ना त्या फुलझडीत विलीन होत आहेत. इथपर्यंत आम्हाला सगळं समजतं. पण ह्या आकृत्या स्पंदमाने
ह्या ज्या अनाहताच्या आकृत्या तयार झालेल्या आहे ना, या स्पंदमाने माझ्या चित्ताच्या स्पंदनाने तयार झाल्या आहेत. आणि चित्ताने ते तयार केलेलं आहे. एखाद्याने मला सांगा, हे पटलंय का इथपर्यंत? होय. पटलंय. हा, मग आता जगत सुद्धा मला माझ्या चित्ताच्या स्पंदामुळे भासतंय. आता हे पटणार नाही. हे पटवून देण्यासाठी गौडपादाचार्य म्हणतात की ज्या वेळेला अंतःकरण नसतं, म्हणजे मी गाढ निद्रेमध्ये असतो किंवा समाधिस्थ स्थितीमध्ये असतो, त्यावेळेला जगताचं अस्तित्वच नसतं. ज्या वेळी मी पाठ फिरवली असते त्यावेळेला गोल फिरणार अलात चक्र आम्हाला दिसत नाही, कारण आम्ही पाठ फिरवली असते, आम्हाला दृष्टोत्पत्तीत आलेलं नसतं, म्हणून मनाला ते कळलेलं नसतं. म्हणून स्पंदमान असताना आभास, स्पंद थांबला की तो आभास दुसरीकडे जातही नाही आणि मूळ स्वरूपात विलीनही होत नाही, कारण तो आभास असतो. विज्ञाने स्पंदमाने वै ना भासा अन्यतो भुवा न ततोन्यत्र निस्पंदान न विज्ञानम विशंती ते. ते वस्तुरूप नसल्याने विज्ञानापासून निर्माणही होत नाही आणि विज्ञानामध्ये विलीनही होत नाही. मग आता आम्हाला समजलं पाहिजे की जेव्हा मी गाढ झोपतो त्यावेळेला जगत अस्तित्वात नसतं. असतं का हो? गाढ झोपलेल्या माणसाच्या उशाशी साप आला काय आणि उर्वशी आली काय, त्याला त्यांनी काहीही फरक पडत नाही, कारण तिथे त्याचं चित्त नसतं. आणि हे जर आमच्या लक्षात आलं तर हे मनाच्या स्पंदनामुळे होतं. म्हणून मला दिसत असलेलं जग हे मनाच्या स्पंदनाने निर्माण झालेलं आहे, याचा अभ्यास मला करता येईल. म्हणजे जग निर्माणच झालं नाही. ज्याप्रमाणे अजात चक्र, अलात चक्र ज्या अर्थी निर्माण झालं नाही, भास आहे, तसा जग हा सुद्धा भास आहे. जग ही निर्मिती नाही. त्याच्यासाठी सुंदर दोन दृष्टांत शास्त्रीय पद्धतीने मांडले आहेत. भासासाठी कुठलं कारण लागत नाही, म्हणून भासाला कारण लागतं का? फुलझडी गोल फिरवली म्हणून भास झाला असं जर तुम्ही म्हणत असाल तर तुम्ही ती पाहिली नाही तर तुम्हाला तो भास होत नाही. म्हणून भासाला कारण लागत नाही. म्हणून ज्याला कारण नसतं त्याला कार्य पण नसतं. म्हणून भास नावाचं कार्य झालं नाही, म्हणून तो गोलाकार दिसत असला तरी तो वस्तुत्वात नाही, तो खोटा आहे. म्हणून ब्रह्मापासून जगत भास आहे, हा अंतःकरणाने तयार केलेला भ्रम आहे. फक्त उदबत्ती किंवा मशाल गोल फिरवल्यानंतर तो क्षणिक असतो, हा दीर्घ काळाचा असतो. पण काल सापेक्ष तोही नश्वर होणारा असल्यामुळे तो खरा नाही. जगत खरा नाही. आता जग खरं नाही म्हणजे काय हो? पटलं का? इतकं जग खरं नाही हे पटलं का? हो काका. अरे वा, छान वाटलं राजेंद्रजी. अगदी व्यवस्थित पटलं. हा, छान डॉक्टर साहेब. हो काका. आता जग खरं नाही हे पटलं. मी शंका विचार. हा, विचारा. आता तू भास म्हणतात, मला जो भास होतोय तोच हो. आपल्याला पण होतोय, तोच समोरच्याला होतोय.
सगळ्यांना तो एकच कसा होतो असं मला वाटतं. एक नाही होत, एक आहे असं वाटतं. तुम्ही प्रश्न विचारला म्हणून उत्तर देतो. मी आता लाल रंगाचा शर्ट घालून आहे अंगामध्ये. आता लाल रंगाचा शर्ट तुम्हाला सगळ्यांना जरी दिसत असला तरी कोणाला तो आवडलेला असतो आणि कोणाला तो आवडलेला नसतो. म्हणजे त्याच्या दिसण्यामध्ये सुद्धा रुची नावाची गोष्ट आली की नाही. मग दोघांना ते सारख्या प्रकारे दिसतंय का? एकाला कपाळावर आठे आणून दिसतंय आणि एकाला बरं वाटतंय. म्हणजे त्या दोन दिसण्यामध्ये जर फरक आहे तर ते दिसणं सत्य नाही. हा हा तुला बरं. काही आलं का लक्षात? हो 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 विचार करायला पाहिजे आणि बरोबर आहे. म्हणजे हा पॉइंट आला होता पण मला वाटलं भास म्हणजे अच्छा ठीक आहे. पण तुम्ही म्हणताय की दिसण्यामध्ये फरक आहे. हा ओके. दिसण्यामध्ये फरक आहे. हम्म. किसी को जज किसी को ऑब्जेक्टिव्ह दिसणं हा वेगळा भाग आहे, सब्जेक्टिव्ह दिसणं हा वेगळा भाग आहे. होय होय लाल रंग सगळ्यांना दिसतो हा ऑब्जेक्टिव्ह दृष्टिकोन झाला. हो पण लाल रंग सगळ्यांना आवडतो हा सब्जेक्टिव्ह भाग झाला. तर आवडू हो शकतो, नाही आवडू शकत, नावडू पण शकतो. खरंय. त्यामुळे दिसण्यामध्ये छटा तयार झाल्या आणि बर. ज्या गोष्टीमध्ये भिन्नता आहे ती गोष्ट सत्य असू शकत नाही. अच्छा बरं. आता या लाल शर्टावरून उदाहरण झालं. आता या उदाहरणाला दुसरं उदाहरण देतो. ब्रह्मस्वरूपाच्या दिसण्यामध्ये म्हणजे कळण्यामध्ये म्हणजे अनुभवामध्ये सगळ्यांची एकवाच्यता आहे. म्हणून तीच फक्त सत्य आहे आणि बाकीचा सगळा भास आहे. परत सांगा ना वाक्य. ब्रह्मस्वरूपाच्या दिसण्यामध्ये असण्यामध्ये दिसणं म्हणजे समजण्याच्या स्तराने हे तीन शब्द वापरले आहेत मी. पहिले दिसण्यामध्ये ब्रह्मस्वरूप दिसत नाही, अरूप आहे. मग कळण्यामध्ये ब्रह्मस्वरूप कळत नाही कारण जीवत्व त्या ठिकाणी शिल्लक राहत नाही. आणि मग असण्यामध्ये अशा टप्प्यांनी समजून घ्यायचं. एक वाक्यता आहे. नाथ महाराजांचा जो अनुभव आहे तोच माऊलीचा आहे, तोच शंकराचार्यांचा आहे, तोच तुकोबांचा आहे, तोच डॉक्टर काकांचा आहे. जे शंकराचार्यांनी सांगितलं ते शंकराचार्यांनी अनुभवलंय तेच तुम्हाला आम्हाला अनुभवण्यासारखं आहे. इथे अनुभवाची एक वाक्यता आहे, एक वाच्यता आहे. आणि म्हणून ब्रह्मानुभव फक्त सत्य आहे आणि जगत अनुभव हा कल्पित आहे. अगदी छान. ते द्वैतामुळे भासतं ना काय काका? ते आता पुढे सांगतोय. द्वैतामुळे भासतं हे नाही, ते अंतःकरणाच्या स्पंदनामुळे भासतं. बरोबर बरोबर. मायेची आणि प्रतीती मात्र सत्तावान. हा प्रतीती मात्र सत्तावान, सततच विलक्षण, हा. अनिर्वचनीय मिथ्या, निमित्त हा बाधयोग्य. म्हणून ती प्रतीती मात्र सत्तावान आहे. मग म्हणून साधकांनी नेहमी सावध राहावं लागतं की मिथ्या गोष्टीला सत्य समजू नये, बेंटेक्सला सोनं समजू नये, जगताला ब्रह्म समजू नये. मग जगताला ब्रह्म समजू नये. आता जगत शब्दाचा अर्थ थोडासा सांगतो. जे जाते गतः ते जगत. आता डोनाल्ड ट्रम्प हे आपलं जगत नाही आहे. भारत हे आपलं जगत आहे. भारत हे आपलं जगत नाही, महाराष्ट्र आपलं जगत आहे. महाराष्ट्र हे आपलं जगत नाही, आपलं गाव आपलं जगत आहे. आपलं गावही आपलं जगत नाही, आपलं घर आपलं जगत आहे. आपलं घरही आपलं जगत नाही, आपल्या घरातील मंडळी आपलं जगत आहे. ती माझ्या अंतःकरणावर मंडळी काय करतात? परिणाम करत असतात. त्यांचं वागणं, मग मुलगा, मुलगी, जावई, सून,
यांचं वागणं आम्हाला आवडत किंवा नावडत असतं. माझं जगत इथे आहे, हे माझं खऱ्या अर्थाने जगत आहे आणि त्या जगताचा मी करता आहे असं मला वाटतं. कारण जगत हे कार्य आहे, कार्याला नेहमी कारण लागतं. मुलं बाळ माझ्यामुळे झालीत असं मला वाटतं, म्हणून मी त्यांचा करता आहे असं मला वाटतं. त्यांना मी वाढवलं, त्यांना मी मोठं केलं, त्यांच्यावर मी संस्कार केले, त्यांना मी घडवलं, त्यांचा मी निर्माता आहे असं ज्या वेळेला वाटायला लागतं तेव्हा ते जगत माझ्यावर परिणाम करतं. कारण कार्याला मी काय केलं? सत्य मानलं. कार्य सत्य मानल्यामुळे त्या जगत कार्याचा माझ्यावर परिणाम व्हायला लागला आणि परिणाम झाला की तो परिणाम निस्तरण्याचं कर्तृत्व करण्याचा प्रयत्न करतो. निस्तरल्या गेलं तर सुख वाटतं, न निस्तरल्या गेलं तर दुःख वाटतं. म्हणून कर्तृत्व भोक्तृत्व कार्याला सत्य मानल्यामुळे माझ्यावर येऊन आदळलं आणि हे अलात आहे हे आम्हाला आता वाटेनासं होऊन गेलं. हे अलात आहे हे आम्हाला वाटेनासं होऊन गेलं आणि मग आम्हाला काळजी घ्यावी लागते की माझ्या भोवतीचं जगत कल्पित आहे, मिथ्या आहे. माझ्या भोवतीचं बरं माझ्या भोवतीचं जगत एक सेकंद का हा अनम्यूट झाले तुम्ही, अनम्यूट तो मोबाईल. माझ्या भोवतीचं जगत हे कल्पित आहे, हे अलात आहे, हे आम्हाला पटत नाही. कारण ते आम्ही निर्माण केलं आहे असं वाटतं. माझे मुलं बाळ घडवणं, माझे नातलग घडवणं, माझे शेजारी घडवणं हे मी केलं आहे असं वाटतं. आता आपण भारतावरून महाराष्ट्रावर आलो, महाराष्ट्रावरून आपल्या गावावर आलो, गावावरून आपल्या घरावर आलो, घरावरून घरातल्या निकट संबंधियांवर आलो, त्यातून आपण आपल्या देहावर यायचं आहे. आता माझा देह सुद्धा अलात आहे. चित्ताचं जेव्हा स्पंदन असतं तेव्हा माझा देह जाणवतो. गाढ झोपेत जाणवतो का हो? समाधीत नाही जाणवत, हे कल्पित आहे आपल्यासाठी. गाढ झोपेत जाणवतो हा आपला अनुभव आहे. गाढ झोपेत आपल्याला आपला देह जाणवतो का? उत्तर नाही असं आहे. याचा अर्थ तो कल्पित आहे. आता नातलगांवरून कुठे आलो? देहावर आलो. मग मला जर आजारपण आलं तर काय होतो? दुःख होतं. आता जर माझा देह वस्तुस्थितीने झालेलाच नाहीये आणि याचा निर्णय जर माझ्या आतमध्ये झाला असेल तर आजारपणामध्ये खेद, नैराश्य, दुःख, वेदना अंतःकरणाला होत नाहीत आणि शरीराला वेदना होतच नसतात, कारण ते अचेतन जड आहे. म्हणून साधना म्हणजे येऱ्या गवाळ्याचे काम नव्हे. 15 मिनिटं ध्यान, जप किंवा विचार केला की काम संपलं असं समजायचं कारण नाही. जोपर्यंत या निर्णयाला मी येत नाही, शास्त्र शुद्ध पद्धतीने मी विचार करत नाही, तोपर्यंत माझा देह हा अलात आहे, चित्ताच्या स्पंदनामुळे आहे. अलात म्हणजे ते गोल फिरवलेलं चक्र. तशाप्रमाणे माझा देह भासमान आहे, हे आतमध्ये मी पटवून घ्यायला पाहिजे. कोणी पटवून घ्यायला पाहिजे? पण आम्हाला आमची जन्मतारीख पाठ आहे, आम्हाला आमच्या मरणाचा अंदाज आहे. मग आता मी आलो आहे असं वाटतं म्हणून मी जाईल असं वाटतं आणि मग आलं आणि जाणं याचा मधला काळ आमचा दुःखाचा जातो. हत्ती गेला, शेपूट राहिलं,
सहसा माझ्यासारखे सिनियर सिटीजन्स विचारतात, काय वय आहे तुमचं? आतापर्यंत बरं राहिलं हे पुष्कळ झालं. आमचे सहकारी तर राहिलेच नाहीत. आता आम्ही अजाताचा विचार करतोय का हो? साधना भोळसट नाही, साधना विचार करणारी आहे. व्यावहारिक सत्तेत व्यावहारिक सत्ता व्यावहारिक सत्तेसारखी चालली पाहिजे, हे अगदी बरोबर आहे. पण पारमार्थिक सत्ता आम्हाला व्यावहारिक सत्ताकालीनही अनुभवता येते. त्याच्यामध्ये गल्लत करता कामा नये. होतं कसं की आम्ही ते शेवटपर्यंत आपलंच मानतो, मग सगळी गंमत होऊन गल्लत होऊन जाते. एक उदाहरण देतो. कालच मी युतिका अपार्टमेंटला, हायफाय सोसायटी आहे, प्रवचन करून आलो. तेव्हा सांगितलं की जी माझी मुलगी आहे, पहिला वर्ग बराच होता, जी माझी मुलगी आहे तिचं उत्तम जावई शोधून मी लग्न लावून दिलं. जाताना ती दर 5 मिनिटांनी माझ्याकडे वळून बघत होती, बाबा बाबा बाबा. लग्नानंतर महिन्याभरात ती 4दा घरी आली. पुढे वर्षभरात ती 4दा घरी आली. मग अधूनमधून घरी आली. 10 वर्षांनी बोलवलं तर आत्ताच आलं पाहिजे का, असं तिने मला विचारलं. आता ती माझी आहे, ती दुसऱ्याला दिली असा धर्मसंस्कार झाल्यानंतर माझी आहे हा भाव मी शिल्लक ठेवल्यामुळे मला 10 वर्षानंतर आत्ता आलंच पाहिजे का, या उत्तराने राग आला. नाहीतर आला असता का? नीट लक्षात ठेवा बरं का. काही लोक म्हणजे ते आपली नाही म्हणून चालायचं, पण काही लोक याच्या विरुद्ध अर्थ काढतात. मुलगी आपली नाही आणि मुलगा आपला आहे असा अर्थ काढतात. मग मुलाकडे राहायला हरकत नाही, मुलीकडे राहणं परक्या ठिकाणी आहो वगैरे, हे असं पुन्हा म्हणजे पुन्हा जगत सत्यत्व भ्रांती उलटी करून घेतली. अशी नाही अशी करून घेतली. मुलगी आपली नाही, हो समजलं, पण मग मुलगा आपला आहे, हक्काचा आहे, अरे पुन्हा चुकीचं करून बसलास. इथे आपलं शरीरच नाही तर कोण आपलं आहे? मग आपल्याला यथायोग्य शास्त्र धर्म एवढा व्यवहार करावा आणि मोकळं व्हावं. मी त्याचं निमित्त कारण आहे हे लक्षात ठेवलं पाहिजे. उपादान कारण मी नाही हे माझ्या लक्षात आलं तर या जगाचा मी करता नाही. जगाचा शब्द थोडासा आपल्यासाठी जवळ घ्या. मी बांधलेल्या घराचा मी करता नाही. मी बांधलेल्या म्हणतोय बरं का, कारण मला मी घर बांधलं असं खूप वाटत असतं. अरे तू जर घर बांधलं आहे असं गृहीत धरा की मी 1924 साली घर बांधलं, मग 24 सालाच्या आधी का नाही बांधलं? माझ्या वयाच्या 50व्या वर्षी मी घर बांधलं, 25व्या वर्षी का नाही बांधलं? तूच जर बांधणारा होता तर 25व्या वर्षी का नाही बांधलं? वयाच्या 50व्या वर्षी का बांधलं? व्यवस्था नव्हती म्हणजे मी निमित्त आहे हे लक्षात घे. आणि मी निमित्त आहे हे जर लक्षात घेतलं तर मी करता होत नाही. आणि मी जर करता झालो नाही तर झालेलं जे आहे ते कार्य ठरत नाही आणि मग कार्याच्या आसक्तीमध्ये माणूस अडकत नाही. पुन्हा सांगणार आहे, मी थोडं शास्त्रीय भाषेत सांगणार, पुन्हा या निष्कर्षाला येणार. कोणतीही गोष्ट करत असताना एक निमित्त कारण असतं, एक उपादान कारण असतं.
घट तयार करत असताना कुंभार हा निमित्त कारण आहे आणि मृत्तिका म्हणजे माती हे उपादान कारण आहे. हे सहज समजेल सगळ्यांना. आता माती हे उपादान कारण आहे, कुंभार हे निमित्त कारण आहे. दोन गोष्टी समजल्या. आता याचा अर्थ असा आहे की निमित्त कारण हे कार्यामध्ये अनुस्यूत नसतं, म्हणजे कुंभार घटामध्ये नाही आणि उपादान कारण हे नेहमी कार्यात असतं, म्हणजे माती ही घटामध्ये असतेच. मातीशिवाय घट होत नाही, कुंभारशिवायही घट होत नाही, पण कुंभार घट झाल्यानंतर घटात राहत नाही आणि मातीशिवाय घटात माती असल्याशिवाय घट होत नाही. म्हणून उपादान कारण हे नेहमी कार्यामध्ये अनुस्यूत असतं आणि निमित्त कारण अनुस्यूत नसतं, ते कार्यापासून दूर होऊन जातं. आता या जगताचा निमित्तोपादान कारण ईश्वर आहे, मी नाही. म्हणून या जगताचं चिंतन करण्याचा मला अधिकार नाही. एक थोडासा प्रश्न योग्य नाही वाटला तरी विचारतो. माझ्या मुला मुलीचा निर्माता जर मी असेल तर मला माझा मुलगा विवेकानंदांसारखा, शंकराचार्यांसारखा का तयार करता आला नाही? आणि मला माझी मुलगी अप्सरेसारखी का तयार करता आली नाही? कारण मी निर्माता नाही, मी निमित्त आहे. अवघड झालं समजायला, परंतु पचवलंच पाहिजे. कठीण नाही हे. मी निमित्त आहे, मी निर्माता नाही. खरंय खरंय. आणि हे जर आमच्या लक्षात आलं तर कार्यापासून कारण म्हणजे निमित्त कारण हे वेगळं राहतं आणि मी त्याच्यापासून वेगळं आहे. मग कार्य केव्हा कळतं? चित्ताच्या स्पंदनामुळे कार्य कळतं, नाहीतर कार्य कळत नाही. चित्ताची जर स्पंदनं नसतील तर कार्य कळत नाही. म्हणून चित्ताच्या स्पंदनामुळे मला जग दिसतं, म्हणून गाढ झोपेमध्ये जग दिसत नाही. स्वप्नामध्ये आणि जागृतीमध्ये चित्ताची स्पंदनं असतात, म्हणून जग दिसतं. जग देहाच्या हालचालीने दिसत नाही, जग फक्त चित्ताच्या हालचालीने दिसतं, अंतःकरणाच्या हालचालीने दिसतं. आणि जे कार्य आहे, जे स्पंदनामुळे दिसायला लागतं, भासायला लागतं, त्याला अवस्तू असं म्हणायचं. चित्ताशिवाय जे कळतं त्याला वस्तू असं म्हणायचं. म्हणून ब्रह्म ही वस्तू आहे आणि जगत ही अवस्तू आहे. आता जी अवस्तू आहे ती चित्त जसं जाग होतो त्याप्रमाणे दिसते. म्हणून जगत जसं आहे तसं कोणालाच दिसत नाही. प्रत्येकाला जगत वेगवेगळं दिसतं. कोणी म्हणतात आजकाल लोकांवर भरोसा ठेवू नये, कोणी म्हणतात नाही नाही. पुण्यात सुद्धा कितीतरी चांगले लोक आहेत की जे आपल्या मदतीला धावून येतात. सर्व ट्रॅफिक जाम होता म्हणून आम्ही तिथे सुरेंद्र देवांची कार सोडली आणि दोघं जण पायी निघालो. घर अगदी जवळ होतं. तेवढ्यात एक तरुण जोडपं हॉर्न दिला आणि आम्हाला त्यांनी आवाज दिला की काका काकू तुम्ही पायी जाऊ नका, आम्ही तुम्हाला सोडून देतो. पुण्यातला किस्सा सांगतोय, तुम्ही नका पायी जाऊ. एवढ्या ट्रॅफिक जाम मध्ये ते आम्हाला तुम्ही पायी जाऊ नका म्हणत होते. फक्त सर्व्हिस रोडलाच तो जाम होता. आम्ही त्यांना म्हटलं अरे बाबा आमचं घर खूप जवळ आहे म्हणून आम्ही कारमधनं उतरलो आणि एवढं अंतर पायी जातो आहे. तुम्ही आमच्या पायी चालण्याचं वाईट वाटून घेऊ नका बरं. मग जग चांगलं आहे आणि जग वांगलं आहे हे वाटणं सुद्धा माझा संभ्रम आहे. माझ्या चित्ताच्या स्पंदनावर हे अवलंबून आहे. म्हणून विज्ञाने स्पंदमाने वै ना भासा अन्यतो भुवा.
51 नंबरची कारिका. म्हणून पुष्कळ आम्हाला जे पदार्थ दिसतात तेही आमच्या चित्ताच्या स्पंदनामुळे दिसतात. आता सुलभाताईंनी एक प्रश्न विचारला, त्या प्रश्नाचं एका अंगाने उत्तर दिलं, दुसऱ्या अंगाने उत्तर द्यायचं आहे ते आता देणार आहे. मी लाल शर्ट घातलेला आहे, कुणाला तो आवडतो आणि कुणाला तो आवडत नाही, चित्ताच्या स्पंदनावर आहे, असं मी सुलभाताईंना सांगितलं. त्यांना ते पटलं. म्हणजे जग सत्य नाही, कारण दृश्य हे आहे तसं खरं नाही. आता दुसरं अँगल देतो. सगळ्यांना जरी माझा लाल शर्ट दिसत असला तरी ज्याला कॅटरॅक्ट झालेला आहे त्याला तो पाहिजे तसा स्पष्ट दिसत नाही. लाल आहे की नाही हेही त्याला कळत नाही. लाल आहे की कथ्था आहे असा प्रश्न कॅटरॅक्टमुळे त्याला निर्माण होतो. म्हणजे दिसणं सुद्धा कशावर अवलंबून आहे? दृष्टीवर अवलंबून आहे. दुसरा मुद्दा, दिसणं सुद्धा प्रकाश झोतावर अवलंबून आहे. मी जर माझा लाईट बंद करून टाकला तर कदाचित तेवढा स्पष्ट मी दिसेनच असं काही सांगता येत नाही. दुसरी गोष्ट, सूर्याचा जर प्रकाश नसेल तर मी तुम्हाला स्पष्ट दिसेन असं सुद्धा सांगता येत नाही, देहाने असून सुद्धा. म्हणजे दिसणं सुद्धा स्पंदनांवर अवलंबून आहे आणि वाटणं सुद्धा स्पंदनावर अवलंबून आहे. आणि ज्या दोन्ही गोष्टी म्हणजे लाल शर्ट चांगला वाईट हे वाटणं सुद्धा स्पंदनावर अवलंबून आहे. आणि दोनही गोष्टी कशावर तरी अवलंबून असल्यामुळे त्या भासमान आहेत. आणि दृश्य जगत भासमान आहे कारण ते दिसण्यावर आणि वाटण्यावर अवलंबून आहे. म्हणून दृश्य जगत, माझ्या भोवतीचं दृश्य जगत अस्तित्वातच नाही. कठीण विषय असला तरी पटतोय की नाही सांगा सुलभाताई? होय होय. हो काका, छान पटला. नक्की ना? हो हो. पण कठीण आहे, अवघड आहे तुम्ही म्हणलं. नक्कीच. अजातवाद समजणं अवघड आहे, मला मान्य आहे. कारण अजातवाद हा शेवटी मांडणीचा विषय नाही, अनुभवण्याचा विषय आहे. म्हणून अजातवादाचा अनुभव सोपा आहे, अजातवादाची मांडणी महाकठीण आहे. म्हणून अजातवादावर प्रवचन नाही करता येत, कारण शेवटी तो शब्दातीत आहे. त्याचा अनुभव सोपा आहे, हे विसरू नका. नाही तर एवढी कठीण मांडणी तर आपल्याला कसं कळेल? नाही नाही नाही, अनुभव सोपा आहे, मांडणी कठीण आहे. मग आता जे कार्य आहे त्याच्याबद्दल चिंतन करू नये, त्याला अचिंत्य समजावं. आणि जे अचिंत्य असतं ते माया असते. काल बोलताना मी बोललो होतो, त्याचं पुन्हा एक स्पष्टीकरण देतो. जगत हे अनिर्वचनीय आहे. जगताचं खऱ्या अर्थाने वर्णन करता येत नाही, कारण माईक आहे. जे माईक असतं ते अनिर्वचनीय असतं आणि ब्रह्म अनुर्वाच्य आहे. ब्रह्माचं वर्णन करण्यासाठी शब्द नाहीत आणि माया वर्णनातीत असल्यामुळे अनिर्वचनीय आहे. वर्णन करता येतं पण केलेलं खरं राहत नाही, म्हणून अनिर्वचनीय आहे. सत्विलक्षण असत्विलक्षण म्हणून ते विलक्षणीय आहे. पण ब्रह्म अनिर्वाच्य आहे. या दोन्ही शब्दांचे अर्थ वेगळे आहेत का? अनिर्वाच्य आणि मी अनिर्वाच्य. तुम्हाला स्पष्ट सांगतोय, ब्रह्म हा. अनिर्वचनीय आहे, ब्रह्म अनिर्वाच्य आहे. माया अनिर्वाच्य नाही, माया अनिर्वचनीय आहे. अनिर्वचनीय शब्दाचा अर्थ ज्याबद्दल बोलता येत नाही. सत आहे असं म्हटलं तर ती सतशी जुळत नाही, म्हणून सत विलक्षण आहे. माया असत आहे असं म्हटलं तर ती असतशी जुळत नाही, म्हणून असत विलक्षण आहे. म्हणून सत विलक्षण, असत विलक्षण, म्हणून अनिर्वचनीय. आणि ब्रह्म याच्याबद्दल शब्दच नाही आहे, त्याचं वर्णनच करता येत नाही, कारण ते अरूप आहे, निराकार आहे, निरवय आहे, म्हणून ते अनिर्वाच्य आहे. ब्रह्म अनिर्वाच्य आहे आणि माया अनिर्वचनीय आहे. हा फरक आहे सुलभाताई.
हम्म. हा. आता आपण थोडासा वेगळ्या अँगलनी बघू. आतापर्यंत आपण निमित्त कारण आणि उपादान कारण बघितलं. एक वस्तू आणि वस्तुप्रभा या दृष्टीने अजातवाद मांडायचा आहे. कशी आहे? अजात आहे. कारण प्रभा हा भास आहे. सूर्याचे किरण हा सूर्यापासून वेगळा नाही, पण आम्हाला वेगळा वाटतो कारण तो आमच्या घरात आलाय. आम्हाला वाटतं किरण घरात आला पण सूर्य घरात आला नाही, म्हणून आम्हाला प्रभा वेगळी वाटते. पण वेगळी का नाही? कारण सूर्य अस्ताला गेला तर किरण आजच्या दिवस राहून गेलं, सगळ्या जगभर पसरलेलं आहे त्याचं किरण. कुठेतरी थोडस राहून जायला काय हरकत आहे? अहो, आपण 2 बॅगा सामान पाहुण्यांकडे घेऊन जातो आणि परत आणताना एखादी वस्तू आमची राहूनच जाते. हो, अरे एवढं सगळं ठेवताना ही वस्तू आमची विसरूनच गेलो आम्ही. राहूनच जाते आमची एखादी वस्तू. पण एवढ्या ठिकाणी करोड किरणांनी सूर्य सगळीकडे प्रकाशमान झाला असताना त्याचं एक पण किरण राहून जात नाही. म्हणून प्रभा ही वस्तूपासून वेगळी नाही. म्हणून प्रभा ही भासमान आहे आणि वस्तू ही सत्य आहे. का? किरण आले आणि किरण गेले, पण सूर्य आला आणि गेला असं नाही. इथे ब्रह्म घ्यायचं बरं का या ठिकाणी अर्थ. नाही तर मग विज्ञानाने म्हणायचं की सूर्य जात नाही, फक्त अँगल बदलला पृथ्वीचा. त्याप्रमाणे ब्रह्म जात नाही, पण हे जे जगत आहे हे माया आहे, ही येते आणि जाते. म्हणून जिथं येणं असतं आणि जाणं असतं ती भासमान असते, आणि जी भासमान असते ती स्पंदनामुळे भासमान असते. स्पंदन नसलं, कोमामध्ये असलेल्या माणसाला झालेल्या घडामोडी कळत नाही, त्याच्या अवतीभोवती झाल्या तरी कळत नाही. म्हणून शास्त्र सांगतं वस्तू प्रभा ही वस्तुरूप आहे, म्हणजे वस्तूचं चिंतन करा, प्रभेचं चिंतन करू नका. अशा पद्धतीने आमचा निर्णय पक्का झाला की मग कळतं की असं ज्ञान नीट झाल्यानंतर आम्हाला द्वैताचा अनुभव येतो, पण द्वैत सत्त्वाचा अनुभव येत नाही, कारण द्वैत बाधित झालं असतं. द्वैत संपत नाही, त्याचं सत्त्व संपतं. जोपर्यंत बाध आम्हाला करता येत नाही तोपर्यंत गोंधळ राहणार. दोरीवरचा सर्प नंतरही दिसणार आहे टॉर्च नसताना, पण एकदा आम्ही टॉर्च लावल्यानंतर तो सर्प गायब झाला आणि टॉर्च बंद केला तर आम्हाला सर्प दिसेल, पण तो सर्प खरा नाही हे कळून गेल्यामुळे त्याचं भय राहणार नाही, त्याच्याबद्दल प्रतिक्रिया राहणार नाही. म्हणून आमच्या घरातले पुन्हा निमित्त कारण आम्ही, उपादान कारण, हे सगळं जगत मायेने निर्माण केलेलं, त्याच्याबद्दल माझी रिॲक्शन येणार नाही. रिॲक्शन म्हणजे आसक्ती ही नेहमी कार्याबद्दल असते, कारणाबद्दल नसते. पुन्हा समजावून सांगतो, आहे 10 मिनिटं. आपण थोडं समजवण्याकरता ब्रह्माचे 3 प्रकार करूया. पहिल्या प्रकाराला शुद्ध ब्रह्म असं म्हणतात, दुसऱ्या प्रकाराला कारण ब्रह्म असं म्हणतात, आणि तिसऱ्या प्रकाराला कार्य ब्रह्म असं म्हणतात. जगत हे कार्य ब्रह्म आहे, त्याला कारण अज्ञान आहे, म्हणून अज्ञान हे कारण ब्रह्म आहे. आणि अज्ञान हे कारण ब्रह्म शुद्ध ब्रह्मावर काय झालं आहे? भासमान झाला आहे. अज्ञानेना वृतम ज्ञानम तेन मुह्यंती दंतवः. म्हणून शुद्ध ब्रह्म, अज्ञान रूप कारण ब्रह्म, अज्ञानच कारण आहे जगताच्या निर्मितीसाठी, आणि जगत हे कार्य ब्रह्म. आता कार्य ब्रह्म जर मिथ्या आहे, कार्य ब्रह्म जर खरं नाही, कार्य ब्रह्म जर भासमान आहे, तर त्याच्या मागे असलेलं कारण ब्रह्म सत्य कसं असेल? म्हणून
कार्यब्रह्म जगत भासमान आहे, त्यामुळे कारण ब्रह्म अज्ञान सुद्धा भासमान आहे. आणि दोनही भासमान नलिफाय झाले, म्हणून मी केवळ शुद्ध ब्रह्म आहे. कैवल्य उपनिषद. मी कोण आहे? केवळ केवळ ब्रह्म आहे, शुद्ध ब्रह्म आहे. एकदा जर हे सगळं नीट समजून घेतलं अभ्यास, मग कार्यब्रह्माचा उपद्व्याप करावासा वाटत नाही. कार्यब्रह्माचा उपद्व्याप म्हणजे काय? जगत कार्यब्रह्म. आपलं जगत कोणतं? आपला मुलगा मुलगी, बायको नवरा, घरदार, संपत्ती, समाज, हे आमचं कार्यब्रह्म. मग या कार्यब्रह्माचा उपद्व्याप करणं आमचं थांबतं, त्याचं चिंतन करणं थांबतं. असंच म्हटलं तिने आणि तसंच म्हटलं त्यांनी. तिला असं म्हणणं शोभलं का? त्यांना असं वागणं बरं दिसतं का? फार त्रास असतो बरं का. आजकाल दवाखान्यात सुद्धा पेशंट समाधानी नसतात. त्याला वाटतं आपल्याला बरं असताना डॉक्टरांनी जबरदस्तीने ठेवून घेतलंय. नाही, डॉक्टरांनी जबरदस्तीने बिल वाढण्यासाठी ठेवून घेतलं असं वाटलं की शरीराच्या त्रासाबरोबर मनाचाही त्रास सुरू होतो. मग आपण नाहक बेड्यात अडकलो आहे असं सुद्धा वाटायला लागतं. आता डबल त्रास झाला. म्हणून कार्यब्रह्माची नेहमी आसक्ती असते. कार्यब्रह्माच्या आसक्तीतून निघायचं असेल तर अज्ञान घालवलं पाहिजे. आणि अज्ञान जर गेलं तर कार्यब्रह्माची आसक्ती जाते, आणि आसक्ती गेली की वेदना संपल्या. आसक्ती गेली की वेदना संपल्या. मग त्या डॉक्टरनी मला जबरदस्तीने पैसे काढण्यासाठी ठेवून घेतलं असं वाटण्याऐवजी त्याला एवढे पैसे देणं माझं पूर्वजन्मीच्या ऋणानुबंधात होतं, म्हणून ते मला ठेवून घेतलं. घे बाबा, कर मला मोकळं तुझ्या ऋणातून. ते बहिणीने ठेवून घेत असतील, ते नको असताना सिझर करत असतील, ते काय काय करत असतील, हा विषय माझा नाही. माझं चित्त समाधानी कसं ठेवून घ्यायचं हा माझा विषय आहे. आणि याच विषयाला माझ्या चित्ताला समाधान ठेवायचं असेल तर पूर्वतयारी म्हणजे हा अभ्यास करावा लागतो. याला अधिकार असं म्हणतात, याला साधन चतुष्टय संपन्नता असं म्हणतात. 30 वर्षापूर्वी ओंकारेश्वर या स्थळी मंदाताईंना सोबत घेऊन गेलो, आणि त्या ब्राह्मणांनी त्यांना पूजा इथे करावा ज्योतिर्लिंगाची असं म्हणून त्यांना करायला लावली. आणि त्यावेळेला 51 रुपये दक्षिणा खूप झाली. 10 मिनिटं लागले नाही त्या कामाला. पण ठीक आहे, जास्त दक्षिणाच मागे पाहिजे असेल तर 100 रुपये. त्यांनी मंदाताईंना 500 रुपये मागितले, आणि आम्ही ताईंना घेऊन गेल्यामुळे आम्ही अस्वस्थ झालो. आम्ही म्हटलं, ताईने एकदम हात केला, थांबा. ताईंच्या हातानंतर आम्हाला हालचालही करता आले नाही, दीर्घ श्वासही घेता आला नाही. ताईंनी स्वतःच्या पर्समधून 500 रुपये काढले, 1 रुपयावरून चिल्लर काढला, तो पाण्यात भिजवून त्याच्या हातावर ठेवला आणि पाणी सोडलं. पुन्हा चकार शब्द नाही की माझ्याकडनं यांनी लुटलं. आता अशी लूट करणारे फक्त ते पुजारीच असतात असं नव्हे, आता ते मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये सुद्धा पाहायला मिळतं. पण होणारे लूट शांतपणे सहन करण्याशिवाय पर्याय नाही. देऊ शकत नसाल तर नीट आपला मार्ग काढून बाहेर निघा, पण अशांत होऊ नका.
अशांत होऊ नका. आणि म्हणून थोडे आहे चित्त सहाय्य झाली या. माझा अधिकार जर मी कमावला तर माझ्या घरातली मंडळी मला त्रास देण्याचा प्रयत्न करूनही मला त्रास होऊ शकत नाही, कारण जगत झालेलंच नाही. तलवारीने घाव घालतो म्हटलं तरी चिलखत घातल्यामुळे, बंदुकीने उडवतो म्हटलं तरी बुलेट जॅकेट घातल्यामुळे मला इजा होत नाही. चित्त सहाय्य झाली. पण आमचा अभ्यासही पूर्ण झाला नसतो आणि मग या अर्धवट स्थितीमध्ये आम्ही काय करतो असतो. म्हणून जे चक्र झालंच नाही त्याला आम्ही झालं मानलं की मग आमचे विचार चक्र मायेने प्रभावित झालेले असतात. म्हणून स्वतःला ज्ञानी म्हणू नका, स्वतःला भक्तही म्हणू नका. विभक्त नव्हे तो भक्त, भगवंताशी जो ऐक्य पावला तो भक्त, तेच म्हणून राहिला तो ज्ञानी. म्हणून आम्ही भक्ती मार्गी आहोत, आम्ही साधक आहोत, आम्ही प्रवास करणारे आहोत. आपला विषय आहे कारण जर बाधित झालं तर कार्यही बाधित होत. म्हणून कार्याला बाधित करण्याची प्रक्रिया जेव्हा विचार करतो तेव्हा कारणासह सकल दुःख निवृत्ती. कारण नाही झालं तर कार्य काही वेळाने पुन्हा आम्हाला पुनरुज्जीवन होऊन त्रास देत. म्हणून कारणासह सकल दुःख निवृत्ती, परमानंदाची प्राप्ती. कारण इतकं महत्वाचं आहे. मूळ जर अज्ञान गेलं नाही, मूळ जर कारण, एखादा माणूस आपल्याकडे आला आणि खूप आर्थिक अडचणीत असेल, त्याला आपण 10,000 रुपये देऊन त्याची अडचण दूर केली तर काही दिवसांनी तो आपल्याला 1,00,000 रुपयाची अडचण आली म्हणून सांगतो. कारण आमदानी अठ्ठण्णी खर्चा रुपया. त्याचं जर कारण नसं झालं तर तो आपल्याकडे मागायला येणार नाही. तेवढ्या पुरतं अडचण म्हणजे कार्य दुरुस्त केलं तर पुन्हा कारण शिल्लक राहतं आणि पुन्हा प्रॉब्लेम आल्याशिवाय राहत नाही. म्हणून कार्य ब्रह्म मिथ्या आहे, तसं कारण ब्रह्म नावाची वस्तू सुद्धा मिथ्या आहे, कल्पित आहे. द्रव्यम द्रव्यस्य हेतु त्यादन न्यदन न्यसच्चैवही. 53 नंबरची कारिका. आता इथे द्रव्य, हेतू आणि फल हा विषय आहे. थोडासा घेतो. 2 दिवस झाले मी नव्हतो इथे. एक 10-15 मिनिटं अधिक घेतले तर तुम्ही मला परवानगी द्या. दिली असं गृहीत धरतो. चालेल. हो. हेतू आणि फल. हेतू शब्दाचा अर्थ कारण असा होतो आणि फल शब्दाचा अर्थ कार्य असा होतो. म्हणजे आता याच्यानंतर हेतू आणि फल मी म्हणणार नाही. हेतू म्हणजे कारण आणि फल म्हणजे कार्य. आता कार्य आणि कारण भाव हा आमचा इतका ठरलेला आहे. लग्न का बरं केलं? कारण मुलाला मुलगी पसंत होती, मुलीला मुलगा पसंत होता. कारण मुलगा मुलगी उपवर होते, म्हणजे कारण आहे म्हणून कार्य आहे. आता कारणच नाही. अज्ञान हे कारण, अज्ञान ते नाहीच आहे. अविद्या असं म्हणतात जीवाच्या संदर्भात आणि जगताच्या संदर्भात अज्ञान असं म्हणतात. मायेची हे दोन आपल्या याच्यासाठी शास्त्राने काय करून दिली आहे, वेगळे वेगळे विभाग करून दिले आहे. माया जेव्हा जीवाला ग्रासते
तेव्हा ती अविद्या असते. मी देह आहे असं वाटतं, ही अविद्या आहे. आणि जग सत्य आहे असं वाटतं, हे अज्ञान आहे. आता आपला पुन्हा विषय या ठिकाणी आला की कार्यच जर बाधित झालं आहे तर कारण सत्य नाही हे कळल्यामुळे हा बाध टिकून राहतो. नाही तर आत्ता बाध होतो, पुन्हा थोड्या वेळाने सत्य वाटतं, पुन्हा बाध होतो, पुन्हा सत्य वाटतं. पण कारणाचा विध्वंस झाला की कार्य तुम्हाला त्रास देत नाही. आपल्या घरात लहान मुलं असतात, आपल्या अंगावरती एखादा प्राणी फेकतात आणि आपण घाबरतो. आणि मग जेव्हा लक्षात येतं की आपल्या अंगावर फेकलेली पाल रबराची होती, दिसायला ती पाल सादृश्य जरी असली तरी आहे ती रबराची. त्यामुळे एकदा अज्ञान गेलं की आपल्या अंगावर पुन्हा त्यांनी पाल फेकली तरी आपल्याला भीती वाटत नाही, घाण वाटत नाही, खराब वाटत नाही, दुःख होत नाही. कारणाचा विध्वंस झाला. म्हणून कारणासह वर्तमान सकल दुःख निवृत्ती. सकल शब्द कारणाशी संबंधित आहे. आणि एकदा सकल जर आम्हाला कळलं ना तर वर्तमान मिथ्या आहे हे लक्षात येतं. आणि म्हणून कार्य केव्हा बाधित होतं, कारण अज्ञान सादृश आहे हे कळलं की कार्याचा बाध हा कायमस्वरूपी होतो. म्हणून डॉक्टर काकांना जगताचा बाध करावा लागत नाही, झालेला आहे. कारणाचा विध्वंस झाला म्हणून आम्हाला तो करावा लागतो, वेळोवेळी करावा लागतो, बाध करत राहावं लागतं. कारण कारण आम्ही नाहीसं नाही केलं. मुलगा आणि मुलगी उपवर झाले, एकमेकांना पसंत केलं म्हणून विवाह झाला. आता मुलगा आणि मुलगीच अस्तित्वात जर नसतील तर विवाह करण्याचा प्रश्नच कुठे येतो. आणि त्यानंतर विवाह समारंभ जर झाला तो एन्जॉय करता येतो की तो आपला नाहीच आहे, बावला बावली आहे, मग करा एन्जॉय मस्त. तसं संत जगत एन्जॉय करतात कारण त्यांचं कारण नाहीसं झालं आहे. म्हणून जगताचा त्यांना बाध करावा लागत नाही, कारणासह बाध झालाय, पुन्हा पुन्हा नाही करावा लागत. आणि आम्हाला तो पुन्हा पुन्हा करावा लागतो. कुठवर करावा लागतो? आहेपणाने ब्रह्म आहे, बाकी जे आहे असं वाटतं ते कल्पित आहे, हे कल्पित आहे, हे कल्पित आहे असं सतत शिकवावं लागतं. तोपर्यंत कल्पित वस्तूचा बाध करावा लागतो. एकदा कारण आम्हाला त्याचा निश्चित विमोड केला की मग कारणाचा विमोड केल्यामुळे कार्यकारण भावही संपतो आणि मग आमचा अट्टहास संपतो. आसक्ती नेहमी कार्याची असते आणि अज्ञान हे नेहमी कारणाचं असतं. कारणाबाबत आम्ही नेहमी अनभिज्ञ असतो. आणि एकदा कारणाबाबत आम्ही अनभिज्ञ नाही हे लक्षात आलं की कार्याची आसक्ती आमची संपते. अशा पद्धतीने द्रव्य द्रव्यस्य हेतु उदाहरण दिलं आहे. पाण्यापासून पाणी तयार होते का हो? लोण्यापासून लोणी तयार होते का? ही दोन्हीही बोलणी अज्ञानजनक आहे. मग पाण्यापासून जर पाणी तयार होत नाही, लोण्यापासून जर लोणी तयार होत नाही, काय म्हणतो मी हे समजताय का? पुढे तर बीजापासून वृक्ष कसा तयार होईल, वृक्षापासून बीज कसं तयार होईल. वृक्षापासून बीज तयार होणं, बीजापासून वृक्ष तयार होणं हा भास आहे. हे चित्ताचं स्पंदन आहे. इथपर्यंत आपल्या चित्ताची विचाराने तयारी केल्याशिवाय जगत मिथ्यात्व निश्चय होणार नाही. मिथ्यात्व नाही म्हणत, जगत झालं नाही, अजात आहे हा निश्चय तोपर्यंत नाही होत.
आणि मग एका वस्तूपासून, लोण्यापासून लोणी, पाण्यापासून पाणी, मग ब्रह्मापासून ब्रह्म. पण त्याच्यासाठी दुसरं ब्रह्म लागेल ना. मग दुसरं ब्रह्मच अस्तित्वात नाही तर ब्रह्मापासून ब्रह्म तयार झालं असं म्हणण्यात अर्थ नाही. म्हणून जगत हा भास आहे. ब्रह्माच्या सत्तेवर जगत हा भास आहे. आत्म्याच्या सत्तेवर देह हा भास आहे. अशा पद्धतीने एवं न चित्तजा धर्मा चित्तम वापी न धर्मजम. चित्तापासून पदार्थ आणि पदार्थापासून चित्त उत्पन्न होत नाही. आता हे सगळं चित्ताच्या स्पंदनामुळे झालं. म्हणून चित्तापासून पदार्थ तयार होत नाही, पदार्थापासून चित्त तयार होत नाही. म्हणून यांचा कार्यकारण भाव नसतो. आम्हाला कार्यकारणाशिवाय जमतच नाही. आम्ही का आलो नाही? कारण पाऊस होता. आम्ही का आलो? कारण पाऊस नव्हता. आम्हाला कारणाशिवाय कार्य पटत नाही. आणि जोपर्यंत कार्यकारण भावाला तिलांजली देत नाही तोपर्यंत अजात पचत नाही. मग हा संसाराचा पसारा कधी आवरणार? आपण जर आवरला नाही विचारांनी तर हा कधीही आवरल्या जात नाही. तैसा संसारू हा वीरा रुख नाही साचोकारा. मा उन्मळवणी दरारा कासिया तरी काहीसा तरी ऊर्ध्वमूल मधशाखम अश्वत्थम प्राहुरव्यवी छंदांसी यस्य पर्णाने यस्तम वेद सर्वेदविद अधश्च ऊर्ध्वम प्रसृता हस्तस्ते शाखा न प्रवृद्धा विषय प्रवाला. उत्तम पुरुषाचं ज्ञान संसार हा साचोकार म्हणजे खरा नाही हे समजल्याने होत. पहिले संसाराचा बाध केला पाहिजे. जगत झालेलंच नाही अजात. आणि हे जेव्हा आपली वृत्ती ठरवते तेव्हा तसं मला वागता आलं पाहिजे. याला वैराग्य असं म्हणतात. आम्हाला वैराग्याचीच भीती वाटते. आमच्या जवळचं सगळं चाललं, काही जात नाही. तुमच्या प्रारब्धात जेवढे रुपये राहणार आहेत तेवढेच राहणार आहे. तुमचं आयुष्य जेवढ्या वर्षाचं आहे तेवढ्याच वर्षाचं राहणार आहे. काहीही जाणार नाही. कोणीही हिरावू शकत नाही. फक्त त्याच्यातलं माझं ममत्व गेलं पाहिजे. माझ्या शरीरात संबंधीची आसक्ती आणि शरीर संबंधितांबाबतचं ममत्व एवढं जाणं म्हणजे वैराग्य आहे. शरीरा संबंधीची आसक्ती आणि शरीर संबंधितांबद्दल म्हणजे धन आलं बरं त्याच्यात ममत्व एवढं फक्त टाकलं की काम झालं. टाकायचे नाहीये. शरीर संबंधित टाकायचे नाही. पैसा अडका टाकायचे नाही. व्यवहारिक सत्ता पारमार्थिक सत्ता या भिन्न आहेत. त्यांच्यातले व्यवहार व्यावहारिक सत्तेतले व्यावहारिक सत्तेप्रमाणेच करायचे आहे. फक्त आसक्ती नाही ठेवायची. बस फक्त आसक्ती नाही ठेवायची. आणि देहाबद्दल असते तेव्हा आसक्ती असं म्हणतात. आणि देहेतरांबद्दल जेव्हा असतं तेव्हा त्याला ममत्व असं म्हणतात. मग फार जास्त वेदांताची गरज पडत नाही. थोडासा वेदांत बाकी लॉजिक वापरलं, कॉमन सेन्स वापरला तर आपल्या स्वातंत्र्याने आपण अनेक बंधनं सहज मोडून काढू शकतो. मग ब्रह्म सत्य आहे यासाठी श्री गुरूंच्या शब्दावर विश्वास ठेवला की आपलं काम झालंय. जग मिथ्या आहे ह्या निर्णयावर आपण कॉमन सेन्सने येऊ शकतो. अभ्यास केला की मिथ्यात्व कळायला लागतं. पण ब्रह्माचं सत्यत्व गुरुकृपेने कळतं. एवढा पसारा मिथ्या आहे, अजात आहे, जन्मलेला नाही
हे परमगुरु गौडपादाचार्यांनी आम्हाला सांगितलं. मग आम्हाला हा संसार खरा काय वाटतो? अहो, अज्ञान खरं वाटतं म्हणून अहंकार खरा वाटतो. जिथे माझं असतं ना तिथे मी असतो. मनाचे सगळे खेळ अहंकाराच्या मैदानावर चालतात. माझं चित्त लागत नाही. माझं मन मला सांगतं अहंकार दुखावला की दुःख आहे, अहंकार सुखावला की सुख आहे. म्हणून माझ्यात अहम नाही असं म्हणू नका, कारण माझे शब्द वापरला की अहम आलाच आहे. काही लोक म्हणतात मला अजिबातच अहंकार नाही. तर माझ्यात अहंकार नाही असा त्याचा अर्थ झाला. माझे आले की अहंकार आलाच आहे. आपला मुद्दा आहे, एकदा खेळ संपला की मैदान इंटॅक्ट राहतं. अधिष्ठान इंटॅक्ट आहे हे लक्षात आलं की जगताचा खेळ हा संपतो. झालं ते 2 मिनिट चालू दे. जगताचा खेळ हा संपतो. अहंकाराची शांती झाल्याशिवाय अशांती जात नाही. अहंकाराची शांती झाल्याशिवाय अशांती जात नाही आणि विचाराशिवाय अहंकाराची शांती होत नाही. हा विचारोने अहंकार सांगितले. मग असतीच वस्तू होईजे आणि त्यानंतर आपली स्वस्ती सहजे आपणची केली. ही सहजता येण्यासाठी आधी एवढं करावं लागतं. एकातून एक, एकातून एक, एकातून एक. म्हणून जग झालं नाही या निर्णयावर येण्यासाठी एवढा अभ्यास करावा लागतो, कारणाची निवृत्ती होईपर्यंत. म्हणून कार्यकारण भाव असंही करून आपल्या अंतःकरणातून मिटवा. तो मिटवला तर अजात समजायला लागेल, अजात पटायला लागेल. तोपर्यंत महाकठीण आहे असं वाटतं. यात काही गैर नाही. आपल्या सगळ्यांची 15 मिनिटं मी आज अधिक घेतलेली आहे, कारण उद्या भगवद्गीता होती. पुन्हा या कनेक्शन मध्ये सोमवारी बोलणं हे किती जुळलं असतं, कनेक्ट किती झालं असतं सांगता येत नाही. तुमचा समजण्याचा आणि माझ्या सांगण्याचा फ्लो, समजण्याची एकच अंधता ही आज जुळून गेल्यामुळे मी 15 मिनिटं आपले अधिक घेतले. माफी मागतो आणि थांबतो. उद्या भगवद्गीता घेऊ. राम कृष्ण हरी. बोला डॉक्टर साहेब. राम कृष्ण हरी. रामकृष्ण हरी. हरिशरणजी राम कृष्ण हरी. रामकृष्ण हरी डॉक्टर. रामकृष्ण हरी. नमस्कार करते. हो नमस्कार. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी काका. जय श्री राम. काका. रामकृष्ण हरी काका. रामकृष्ण हरी काका. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी काका. हो रामकृष्ण हरी. वासंतीताई बोपटकर. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी काका. मनमोहन दातार रामकृष्ण हरी. त्र्यंबकराव रामकृष्ण हरी. धन्यवाद काका. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. उषाताई रामकृष्ण हरी. भागवताई रामकृष्ण हरी. दादा रामकृष्ण हरी. भैया रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. नमस्कार. रामकृष्ण हरी. छायाताई रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी काका. अनुराधाताई रामकृष्ण हरी. जय श्री रामकृष्ण हरी काका. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी काका. गोपालजी रामकृष्ण हरी. सायली रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी काका. रामकृष्ण हरी काका. मेधाताई रामकृष्ण. कॅमेरा बंद आहे माझा. काय हरकत नाही. रश्मी रामकृष्ण हरी काका. रामकृष्ण हरी काका. नमस्कार करतो. काका रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी काका. गोपालजी रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी काका. वा संजय माई रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. दादा नमस्कार करतो.
हो सुरेंद्र. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी काका नमस्कार करते. हो वासंतीताई. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी सुनील. हो अनंता. रामकृष्ण हरी. उज्ज्वलाताई. रामकृष्ण हरी. आनंद भाऊ आज हे पाठवा बरं का रेकॉर्डिंग. माझं काय 10 मिनिटं झालंच नाही आज हे. बरं बरं बरं. काय क्रोम माझा रिस्पॉन्डच होत नाही. काय प्रॉब्लेम आहे. हो का? उज्ज्वलाताई. रामकृष्ण हरी. ठीक आहे पाठवतो. रामकृष्ण हरी काका. रामकृष्ण हरी. मी फोन करू नंतर डॉक्टर साहेब. रामकृष्ण हरी. हो करा ना. श्रीला रामकृष्ण हरी. 5 मिनिटांनीच करा. हो बरं. हो. नमस्कार. रामकृष्ण हरी. विशाखाताई. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. सुनीलला रामकृष्ण हरी. वीणाताई. नमस्कार. रामकृष्ण हरी. नमस्कार. खूप छान झालं. अगदी खूपच त्याच्यावर चिंतन करायला पाहिजे. हो अजातवाद लवकर नाहीच समजणार. हो. थांबतो. रामकृष्ण हरी.